सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज आहे 24 जुलै आणि सर्व शेतकरी मित्रांना आषाढी एकादशीच्या निमित्तानं ॲडव्हान्स शुभेच्छा देतोय। आणि विषय असा आहे की उद्याचाच दिवस काही भागांना फवारणीसाठी किंवा खतांचा डोस देण्यासाठी चान्स आहे। कारण का म्हणतोय की बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे आणि अशा शेतकऱ्यांना खत आणि फवारणीसाठी उद्या काही परेशानी होऊ शकते का या संदर्भात आणि त्यातली त्यात पावसाचा जोर तर पुन्हा वाढणार आहे जे तुम्हाला मागे पण सांगितले त्या तारखा संदर्भात विश्लेषण, त्यातली त्यात उद्या किती वाजता किंवा परवापासून खरंच किती परेशानी आहे का या बाबतीत सुद्धा हा आपण लाईव्ह घेतोय। आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये अजूनही घोंगावत असलेला जो दुष्काळी प्रश्न आहे, विहिरीच्या पाण्याचा प्रश्न, तो देखील ह्या व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने सोडवणार आहे जसं तुम्हाला समजेल अशा शब्दामध्ये। तर चालू करतोय पुढील कंडिशनच्या बाबतीत बोलायला। हे पहा, आज 24 जुलैला मध्यरात्री सुद्धा नागपूरच्या काही दक्षिण भागाकडे, सध्या हिंगणघाटच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पावसाचं आगमन झालंय। उत्तरेकडील भागांना चांगला तो झोडतोय आणि विदर्भाला पुढचे 3 ते 4 दिवस पाऊस हा बऱ्याच प्रमाणामध्ये विदर्भाच्या भागांना चांगलाच घेणार आहे। विहिरीच्या पाण्याचा प्रश्न हळूहळू आता या भागांमधला मिटायला सुरुवात होईल याच 4 किंवा 3 दिवसामध्ये। सर्वत्र नाहीये, कारण काय आहे ते पण तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत सांगतोय। जळगावला जिल्ह्याला सुद्धा येत्या उद्याच्या दिवस थोडाफार चान्स काही गावखेड्यांना मिळू शकतो, अन्यथा उन्हाचा चटका सकाळच्या पारी चमक ज्या ज्या भागामध्ये मिळेल त्या त्या भागांमध्ये दुपारनंतर पावसाचे जोर हा सटकाऱ्या टाइप मध्ये 15 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटासाठी हा मुसळधार सरीसारखा असणार आहे। त्याची प्रचिती आज बऱ्याच जणांना आली आहे, जसं मी तुम्हाला मगाशी इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय। तर उद्याच्या 25 जुलैला कसं जाईल सांगली सोलापूरच्या बाबतीत देखील आज सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करेल, काळजी करू नका। उद्या नंदुरबारला, धुळ्याला काही भागांना मुसळधार सरींची शक्यता आहे। मुसळधार पाऊस अर्धा घंटा जर थांबला तर नदी नाल्यांना देखील पाणी जाऊ शकतं अशी याची मजल आहे, पण इथे 15 मिनिटासाठी, 20 मिनिटासाठी अशी कंडिशन आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या काही गावांना फवारणीचा योग येऊ शकतो। वाऱ्याचा गड जर पाहिलं तर परवाच्या दिवशीपासून वातावरण अजून बिघडतंय, म्हणजे एकंदरीत 26 तारखेपासून मला मागे पण सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी। तर मराठवाड्यामधल्या उद्या परभणी, नांदेड, उत्तरेकडील भाग, हिंगोली परिसर, बुलढाणा जिल्हा, नागपूर जिल्हा वातावरण स्थानिक लेवलचं उद्या सुद्धा आहे, जे आज काही प्रमाणात चाललंय ते उद्या पण काही प्रमाणात आहे 25 जुलैला। सांगलीच्या पश्चिमेकडील भागांना पावसाचा जोर बरा राहील। कोकण किनारपट्टी, नाशिकचे त्र्यंबकेश्वर वगैरे पट्टे बरे राहतील, अन्यथा पाऊस जो आता काल आज पडलाय उद्या सुद्धा असे फटकारे बिटकारे कायम राहतीलच। पण रविवार पासून प्रामुख्याने ह्या तारखेवरती फोकस करत आलेलो आहे। सोमवार जास्त आहे, रविवार पासून एकंदरीत आता वारी मागे फिरली की पाऊस वाढतोय। ज्या भागांची नावं आहेत लातूर जिल्हा, सोलापूर, सांगली, इथे वाऱ्याचा जोरांमध्ये सुद्धा फटकाऱ्यांच्या पाण्याच्या थेंबाची जी जाडी आहे सांगली, सोलापूरला, लातूर जिल्ह्याला, त्याचबरोबर आमचा चौसाळकर परिसर असेल, नांदूरघाट परिसर असेल, चाकवाडी एरिया असेल, धाराशिव असेल, केज अंबाजोगाई ते बीड जिल्हा असेल, याच रविवारी पाऊस सुरुवात करतोय। 2च दिवसामध्ये, सोमवार मंगळवार ह्या 3 दिवसामध्ये इथे अनेक भागांना चांगला ओल किंवा चांगला चांदणभरी पावसापर्यंत मजल जाण्याची शक्यता आहे। अशा गरमीच्या लेवलचा इथे इफेक्ट सुद्धा पडणार आहे। त्यानंतर याच रविवारी लातूर जिल्ह्याच्या सावंतवाडी एरिया, उदगीर एरिया इथे आतापर्यंत पाऊस सुरू झालाय, पण थेंब बारीक राहिलेत। आम्हाला मॉडेलवरती पाऊस दिसतोय पण थेंब बारीक पडतायत तिथे जाऊन। याकडे आता इथे पाण्याच्या थेंबाची जाडी का वाढणार आहे या गोष्टीकडे आता फोकस करतोय। उन्हाचा चटका जो आहे, वाऱ्याच्या ढगांच्या आगमन करेपर्यंत वारं राहील आणि आभाळ आलं की वारं थोडं शांत देखील होईल, कारण की पुढे सुद्धा लो प्रेशरला प्रभावी वाऱ्याचा जोर कमी करायला पुढचा जो काही वातावरण आहे ते चांगल्या पद्धतीने साथ देणार आहे। त्यामुळे तुम्हाला रविवारचं तर जास्त काही एवढं फिक्सेबल नाहीये, आहे तिथे पाऊस रविवार सुरुवात परवाच्या दिवशी, पण सोमवारपर्यंत आपल्याला चांगला आणि अत्यंत मनाला पाहिजे असा दिलासा मिळणार आहे। तो भाग म्हणजे लातूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग देखील लक्षात ठेवत जा मी कुठला सांगतोय। लातूर पूर्व भाग, उत्तरेकडील अमरपूर हा एरिया, दक्षिणेकडील निलंगा पट्टा हे भाग त्याच्यामध्ये आहे।
अंबाजोगाई, केस ते उमरगा दिलासाच मिळेल 26 तारखेपर्यंत, 27 तारखेपर्यंत. पण 28, 29 तारखेपर्यंत या भागांची जोर वाढीमध्ये चांगला बदल होईल. आता यामागचं दुसरं कारण आहे, कर्नाटकला चांगला जोर वाढतोय. कर्नाटकला इथून पुढे जोर वाढत असतो. तो जोर जो वाढतो तो रविवार वाढतोय बेळगावसह सांगलीमध्ये आणि हुबळीपर्यंत, कलबुर्गीपर्यंतचा एरिया असल्यामुळे आणि वारे देखील क्रॉस तिरपट असल्यामुळे लातूर पक्का ह्यावेळी अनेक भागांना चांगला पाणी होणार आहे. लातूर, धाराशिव जिल्हा, सोलापूरला थोडा वेळ घेईल अजूनही, सोमवारपासून सुरू होईल, पण रविवारपासून सुरुवात इथे चांगली होणार आहे. 2-3 दिवसामध्ये आपला भाग बऱ्यापैकी कव्हर होणार आहे. त्यानंतर विषय राहिलाय बीड, जालन्याचा, परभणीचा, घनसावंगी, अंबडसह मंठा, चार ठाण्यासह अनेक भागांचा हा जो काही टफ एरिया आहे, इथे ढग बनलं की एकीकडे पळतं नाही तर एकीकडे पळतं. इथे ह्या 3 दिवसामध्ये अक्षरशः उद्या जर फवारण्या केल्या तर ठीक, नाहीतर परवापासून म्हणजे मी आता हे औषधासाठी सांगत नाही बरं का, अनेक जण कमेंट करतायत मला की सर फवारणी वाऱ्यामुळे करतात नाही आणि आता सटकारे पण सुरू झालेत, पुढे कसं राहील म्हणून सांगतोय. तरी काही लोक बदनामी करायचं काही थांबतच नाही. त्यामुळे मी कंपनीवाल्याला विनंती आहे, बाबांनो माझा नंबर सुद्धा बायोमध्ये दिलेला आहे व्हॉट्सअपचा आणि ईमेल दिला इंस्टाग्रामला. तुमच्या काय जाहिराती असतील तर मला पण द्या, मी पण करतो, पण आधी डेमो तुम्हाला द्यावे लागतील. ठीक आहे. तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे हे बघा दिलगीत बोलतोय, असलं काय आपण करणार नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे की हिंगोली, परभणी हे देखील भाग आहेत. मी आता पद्धतशीर काय सांगतोय, 2-3 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही पाहत नाहीये, पाहतात पण ती म्हणतात आमचं नाव घेतलं नाही. मी पद्धतशीर सांगायचं काम करतोय, शेवटपर्यंत बघा. पूर्व विदर्भ, खानदेश यांना रविवारपासून फवारणीसाठी चांगलं पोषक वातावरण आहे. मारता आल्या की 3 टाक्या 4 टाक्या हा व्यवस्थित मारता येईल, पण दिवसभर हा काम करू देणार नाही. सटकारा आला, पाणी वाहून गेलं, औषध खराब झालं, हे याच्या बिबटा आहे. वाहणे नाही, मुसळधार नाही, पडेल तर तो बऱ्याच भागामध्ये पण पडेल. सर्वदूरची 100% की पहिल्या 1-2 दिवसात पडणार नाही, पण परेशान करणार आहे. खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्याला रविवारपासून ते सोमवारपासून हे असल्या पद्धतीचा पाऊस आहे. आता ऍक्च्युअल विहिरीला पाणी येण्यासारखा पावसाला सुरुवात कोणत्या तारखेपासून होणार आहे तर चक्क तुम्हाला माहितीच तो सांगतो. 26 तारीख दिलेली होती तुम्हाला मागच्या वेळेला आणि 26 तारीख पुन्हा देतोय आजच्याही व्हिडिओमध्ये की ह्याच 26 तारखेपासून भोकरदन, जाफराबाद पट्ट्यापासून उत्तरेकडील खामगाव एरिया, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, कारंजा लाड परिसर, पुसद परिसर, जालन्यातल्या सुद्धा मंठा, परतूर भाग, त्याचबरोबर खाली चारठाणा एरिया, वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा आणि अशा भागांना 20 ते 10% भागांना मुसळधार पावसाची सुरुवात या रविवारच्या संध्याकाळपासून सुरुवात होणार आहे काही ठिकाणी. आणि ह्या 3 ते 4 दिवसामध्ये डेव्हलपमेंट हे 28-29 तारखेपर्यंत चांगलं वाढणार आहे. पण हे फक्त पोटभर पाणी देईल, कारण की आता जमिनी खालून खूप कोरड्यात, चांदण्यातून होईल, वाहणे होईल, वळणाला पण पाणी होईल, अशी ही पद्धत आहे. आणि हे तुम्हाला माहिती आहे, हे सगळे भाग एकदाच घेणार नाही, हे कालावधी घेणार आहे. खरा येलदरी धरणाचा प्रश्न असेल, अनेक बऱ्याच भागांचा मोठ्या मोठ्या धरणाचा प्रश्न आहे, तो रिटर्न मान्सूनच पूर्ण करणार आहे. पण सध्या काही गाव खेड्यांच्या काही हलक्या रानाला बोलणं जरी भरले, नदी नाल्याला जरी पाणी गेलं तरी त्या ओढ्यातल्या पाण्याने ते विहिरीला स्रोत काही ना काही परस्पर वाढतो. तर ही ती प्रणाली आहे आणि ती बऱ्याच भागांमध्ये ही आता ऍक्टिव्ह होऊन जाईल 26 रविवार सोमवारपासून. आता दुसरा सगळ्यात अंतिम हे या 2-3 दिवसामध्ये बरंच होणार आहे. लातूरचं चिंतन जे आहे ते कमीत कमी ह्या 2-3 दिवसात मिटून जाईल. उद्याचे दिवस वातावरण कमी आहे, पण फटकारे वगैरे चालू होते स्थानिक लेवलला, जसं आज येत होतं तसं. पण रविवार उगवला की संध्याकाळपासून हे वाढणार आहे आणि पुढे 4-5 दिवस महाराष्ट्रात कंटिन्यू पाऊस हा भाग बदलत राहील. नाशिकच्या धरणामध्ये जे सांगितलंय तुम्हाला मागच्या वेळी 40% पर्यंत टक्केवारी वाढू शकते, कदाचित 45 ला जाईल, पण ते अंदाज आहे, 5% कमी राहील. पण आता 35-36% पाणी वाढलंय. आता पुन्हा दुसरा अंदाज जायकवाडीचा घ्या, वाटल्यास रेकॉर्ड करून ठेवा किंवा लिहून स्टेटसला ठेवा की आज असं सरांनी सांगितलंय. येणाऱ्या 30 ते 31 ऑगस्ट पासून, सॉरी तो लय लांबचा आला, जुलै पासून, माफ करा, 30 जुलै पासून ते 31 जुलै पासून नाशिकला पुन्हा झोडपून काढणारी प्रणाली विकसित होते आणि यामध्ये जायकवाडी धरण 60 ते 65% पार झाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि यामध्ये टक्केवारी घसरली तर 65% घसरली, पण 60% एवढी मर्यादा या जायकवाडीची येणाऱ्या 30-31च्या पावसानं 2-3 ऑगस्ट पर्यंत नक्की होणार आहे. पहिल्या वेळेस सांगितलंय संततधारेमुळं थोडीफार आवक होईल, त्यामध्ये 4% आवक झाली. आता सांगितलंय की 40-45% होईल, पण 5% ते एका रात्री झाली. अजूनही आवक सोडणं चालू आहे नाशिकच्या पावसामुळं, मराठवाड्यातल्या पावसामुळे नाहीये. आणि नाशिकला पुन्हा तीच परिस्थिती उद्भवणार आहे. तारीख आहे 30 जुलै.
ते 31 जुलै या दरम्यानमध्ये एक दिवस मागे पुढे होईल आणि त्यामुळे जायकवाडी अर्ध्याहूनही चांगला 60 ते 65 पर्यंत मजल नक्की मारेल आणि राहिलेल्या परतीच्या पावसामध्ये याच जायकवाडीच्या धरणाचं पाणी मराठवाड्यातल्या नदीला पूर परिस्थिती निर्माण करणं आहे तो पुढचा विषय आहे. आणि तुम्हाला माझे अंदाज आतापर्यंत फक्त माहितीये आंब्याच्या फुलोऱ्यापासून जे अंदाज चालू होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे ते अंदाज माझ्या रिपोर्टने बदलावे लागले त्यानंतर मग माझ्या पाठीमागे चालूच आहे. बाकीची गोष्ट अशी आहे की गोव्या पट्ट्यामध्ये आताच एक कमेंट आली की आमच्याकडे थेंब पण नाहीये. तुमच्याकडे विहिरीला पाणी आहे तुम्ही तोपर्यंत सरक्या वगैरे झोपल्या असत्या तर आता ह्या जायकवाडीचा प्रश्न मिटते तुम्हाला दोन्ही मारती लागलाय. पायी भागामध्ये कोरडवाहू शेतकरी मराठवाड्याचा गोदा पट्ट्यापेक्षा तुमची जमीन त्यांची हलकी आहे पण अशी परिस्थितीमध्ये कसं सामना करता ते करा पण तुमच्या भागातला ह्या पुढच्या पिकाला मात्र त्रास नाही असं पाणी नक्की होतोय आणि सध्या तुम्ही गुड न्यूज ऐकतात न्यूजमध्ये पुढील 31-30 तारखेपासून देखील ह्या गुड न्यूज वाढत जाणार आहे. मित्रांनो लवकरच आपण आपल्या युट्यूबच्या लाईव्ह मध्ये येतोय अवघ्या 10 मिनिटांमध्ये. तुमचे काही प्रश्न असतील तर तिथेही करा 4-5 कमेंट गेले आता फक्त. मांजरा धरण जे आहे बीड जिल्ह्यातलं मांजरा धरण नक्की कुठे आहे एकच मिनिट. नांदेड देलगूर मोठा पाऊस झाला नाही बघा दादा तुमच्या भागामध्ये जवळपास सोमवारपासून हा मोठ्या पावसाला सुरुवात होते. सगळ्यांना चांगल्याच पद्धतीने पडेल असं काही नाही कारण की तुम्ही दम धरत नाही आज नाही आले की आमच्याकडे आज नाही आला सांगितलं होता. हे हळूहळू करून 2-3 दिवसामध्ये पूर्ण होणार आहे पण बऱ्याच ठिकाणी आता बखाड सुद्धा राहणार नाहीये. बखाडचा जवळपास 10 ऑगस्ट पर्यंत तरी विषयच नाहीये आणि तिथून पुढे जर पडली 10 दिवसाची पडणार आहे ते तारखा यावेळेस मी देणार नाहीये. आणि महत्वाचं कारण काय असं आहे की पुढील काळामध्ये जो रिटर्न मान्सून आहे तो महाराष्ट्रामध्ये 2025 ची सुद्धा बरोबरी करेल असे 30 ते 40% भाग स्पष्टपणे आता व्यक्त झालेत. त्या जिल्ह्यांची नावं पुढच्या अपडेटमध्ये देईल अशी परिस्थिती आहे. घाबरले जाऊ नका. ज्यांच्या पेरण्या नाही झाल्या ते भाग आहेत सोलापूर सांगलीमधले काही भाग. तर अशा शेतकऱ्यांना एक विनंती आहे तुमच्या पेरण्या आता दरवर्षी गेल्या वर्षी लवकर झाल्या होत्या पण याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला असे काळ होते तर तो पाऊस सुद्धा ह्या काळामध्ये येतोयच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जो गोदापाठचा पट्टा आहे हे तुमच्या भागात सुद्धा 4 वर्षाला 3 वर्षाला असा साल येतच आणि हे यावर्षी जरी आलं असलं तर तुमच्या जायकवाडी धरणाचा विषय लवकर संपणार आहे काळजी करू नका. आणि मला 2-3 फोटोज वगैरे स्क्रीनशॉट पडले कोणत्याच हवामान तज्ञाचे मला पोस्टर पाठवू नका. सगळ्यांना मी ओळखतोय तुम्ही सुद्धा ओळखतात तरी तुम्ही तिथं अंदाज पाहायला जातात ही तुमची चूक आहे. 2027चं आणि 28चं एकालाच्याही बापाला कळत नाही. आता 15 पासून चॅलेंज दिलं होतं त्यात 22च्या आतमध्ये सगळ्या महाराष्ट्राला कमीत कमी दिलासा तरी मिळालाय. तर एवढं लक्ष द्या कुठेही जाता आणि त्या पोस्टर मला पाठवताय. जय शिवराय धन्यवाद.